प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक 1 त्याला वेळ आहे अजून। प्रश्न क्रमांक 80,508 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यातलं महाड हे 97 वर्षापूर्वी पिण्याच्या 4 थेंब पाणी पिण्याकरता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं चौदार तळ्याचं ते आंदोलन, आज त्या आंदोलनाला जवळपास 97 वर्ष पूर्ण या ठिकाणी होतात आहे। माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण उत्तर त्या ठिकाणी दिलंय की आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने ते पाणी ज्याच्यावर शेवाळ आलेलं आहे, घाण पाणी झालंय, जनावरे ते पिऊ शकत नाही, तर ते माणसाकरता आपण कशा पद्धतीने शुद्ध करून त्या ठिकाणी पाणी ते देणार आहात। ज्या पद्धतीने आपण मांडणी केली की नगरपालिका आपल्या उपलब्ध निधीमधून त्याचं देखभाल करेल, दुरुस्ती करेल किंवा सौंदर्य कायम ठेवेल, तर नगरपालिकेची खरोखर तेवढी क्षमता आहे का? आणि म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न या संदर्भात आहेत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी तात्कालीन अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह करून चौदार तळे सर्वांसाठी खुले केले। सन 2027 ला त्याला 100 वर्ष पूर्ण आहेत। सदर तळ्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे, त्याला मान्यता देणार का? पाणी शुद्ध करण्याकरता जसे आपण तलाव धरणाची मोठ्या प्रमाणामध्ये एसटीपी बसवून आपण शुद्धीकरण करतो ती पद्धत करणार का? किंवा तसं करता येत नसेल तर इस्रायलच्या धर्तीवर जसं समुद्राचं पाणी गोड केलं जातं ते काही टेक्निक आपण या ठिकाणी अवलंबून आहात का? हे माझे 3 प्रश्न या ठिकाणचे आहेत। आणि त्या जागेचं पावित्र्य कायमचं राखलं जावं आणि त्याचं सौंदर्यीकरण करावं याच्याकरता विशेष ठोक अनुदानाची हे काही आपण योजना सरकार राबवणार का? आणि चौदार तळ्याला 1927 ला म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, तर त्या सत्याग्रहाला शतक महोत्सवी वर्ष त्या तलावाचं आंदोलन सत्याग्रहाचं आंदोलन शतक महोत्सवी वर्ष शासनातर्फे आपण शासन स्तरावर साजरं करणार का? असे माझे 5 प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी महाडमधील चौदार तळ्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये 16/4/2018 ला 1,37,49,100 रुपयाचं अनुदान मंजूर करून त्यांनी जे सांगितले की त्या ठिकाणी जे शेवाळं असतं ते तळाला बसलं पाहिजे, ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी कामाला सुरुवात झाली। 2021 मध्ये तिथे काही यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे। आणि आता त्यांनी जे सांगितले की नवीन प्रस्ताव जो शासनाकडे पाठवायचा आहे तो ऑलरेडी शासनाकडे 65,52,00,000चा प्रस्ताव पाठवलेला आहे। समाज कल्याणकडनं तो सामाजिक न्यायाकडे आलेला आहे। HPC समोर जाऊन त्याला ज्यावेळी मंजुरी मिळेल लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल आणि ते मंजूर झाल्यानंतर तात्काळ अन्य जी कामं आहेत ती देखील चौदार तळ्याची सुरू करण्यात येतील। परंतु त्याच्यानंतर सरकारनं त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा 7 कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे आणि 7 कोटी रुपयाचा DPR बनवण्याचं काम देखील सुरू आहे। 7 कोटी रुपयाचा DPR बनल्यानंतर त्याला देखील मंजुरी देण्यात येईल।